नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेशनमध्ये आपण रिमोट ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन कसं कंडक्ट केलं जातं, त्याच्यासाठी प्री रिक्वायरमेंट्स काय आहेत, एक्झामिनेशन प्रोसेस चालू असताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि तसंच प्रश्न कसं सोडवायला पाहिजे, आणि ती सॉफ्टवेअरचं यूजर इंटरफेस अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, आणि फायनली टेस्ट कसं सबमिट करायचं आहे, ही सगळं आपण ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशनच्या संबंधित माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशनच्या संबंधित माहिती असेल तर प्लीज तुम्ही ही व्हिडिओ स्किप करू शकतात. पण ज्या स्टुडंट्सला माहिती नाही ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशनचं, त्यांनी ही व्हिडिओ एंडपर्यंत बघायचं. तर ही व्हिडिओ कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये रिलीज झालं तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, ज्याला शॉर्टली आपण CEC म्हणतो, ती MPSC आणि UPSC एक्झामिनेशनसाठी 5 डिसेंबरला एक ॲडमिशन टेस्ट कंडक्ट करणार आहेत. तर त्या ॲडमिशन टेस्टच्या संदर्भात ही यूजर मॅन्युअल रिलीज केलेला आहे. पण ही ऑनलाईन रिमोट प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इतर सगळ्या एक्झामसाठी सुद्धा वापरू शकतात. म्हणून आपलं पूर्वतयारी म्हणून ही एक्झामिनेशन कसं कंडक्ट केलं जातं ती आपण जाणून घेऊया. स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा तुम्हाला रिमोट ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन देण्यापूर्वी तुम्हाला काय आवश्यकता आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा अँड्रॉइड फोन राहणं गरजेचं आहे. तसंच ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशनसाठी तुमचं जे फोटो ID आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि त्याला स्कॅन करून तुम्ही लेस दॅन 100 KB साईज असायला पाहिजे, राईट. आणि तुमच्या कम्प्युटर किंवा टॅबलेटवरती एक अपडेटेड लेटेस्ट ब्राउझर क्रोम किंवा मॉझिला फायरफॉक्स असणं गरजेचं आहे. तसंच एक्झामिनेशन सोडवताना तुम्हाला एक पेन्सिल, पेन, एक स्केल, रफ पेज वगैरे जे काही लागतील ती तुमच्या रिक्वायरमेंट्सच्या हिशोबाने तुम्ही ती ऑर्गनाईज करू शकता. तसं त्या कम्प्युटरमध्ये मिनिमम रिक्वायरमेंट्स काय आहेत की ऑपरेटिंग सिस्टम विंडोज किंवा एक मॅकबुक किंवा अँड्रॉइड फोन, एक इंटरनेट कनेक्शन मिनिमम 1 MBPS और मिनिमम 3G कनेक्शन. आणि ही एक्झामिनेशन देत असताना म्हणजे खास करून जे आता 5 तारखेला UPSC आणि MPSC एक्झाम्स देणार आहेत, तुम्हाला काही टेक्निकल डाऊट्स असतील तर तुम्ही एक टेलिग्राम सपोर्ट चॅनलवरती एक मेसेज तुम्ही टाकू शकता. तसंच तुम्हाला ह्या चॅनलला जर जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ही ॲप डाउनलोड करून घ्या, आणि तुमचा फोन नंबर आणि तुम्हाला आलेला OTP वापरून ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते ऑनलाईन एक्झाम सपोर्टला तुम्ही जॉईन होऊ शकतात. ओके. तर फर्स्ट स्टेप हिअर, तुम्हाला ह्या एक्झामिनेशन स्टार्ट करायसाठी ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट थिंग इज तुम्हाला दिलेलं जे यूजर नेम अँड पासवर्ड आहे ती यूजर नेम अँड पासवर्ड इथं एंटर करायचं आहे, आणि त्यानंतर इथं एक बॉक्स येतं, त्या बॉक्समध्ये डिफरंट टेस्टची लिस्ट येते. त्यापैकी तुम्ही CEC ऑनलाईन एक्झाम ही ऑप्शन सिलेक्ट करून क्लिक ऑन दी साइन इन बटन. तर साइन इन बटनवरती क्लिक केल्यानंतर पहिलं पेज जे तुम्हाला ओपन होतं ह्याला आपण फेस रिकग्निशन पेज. तर इथं तुम्ही बघू शकता फेस रिकग्निशन पेज. तर फेस रिकग्निशन पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं सिलेक्ट फाईल म्हणून एक बटन आहे. ह्या बटनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर तुम्ही आपल्या कम्प्युटरवरती किंवा तुमच्या मोबाईल डिव्हाइसवरती किंवा टॅबलेटवरती तुम्ही 100 KBच्या कमी साईजचं जे तुमचं फोटो ID आहे ती तुम्हाला अपलोड करायचं आहे. इट इज पॉइंट क्लिअर. आणि ही अपलोड करताना इथं इन्स्ट्रक्शन्स व्हेरी केअरफुली बघा. लुक इन टू दी वेबकॅम सो दॅट द सिस्टम व्हेरीफाईज युअर फेस फॉर ऑथेंटिकेशन. मग तुम्ही तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर त्या वेब कॅमेराकडे तुम्ही ऑब्झर्व करायचं, त्याच्याकडेच क्लिअरली तुम्ही फेस करायचं, आणि ही वेब कॅमेरा तुमचा फेसला रिकग्नाइज करते, म्हणजे त्या प्रोसेसला आपण ऑथेंटिकेशन म्हणतो. तर तुम्ही जर अपलोड केलेला फोटो आणि वेबकॅममध्ये स्कॅन केलेला फोटो जर मॅच झाला नाही तर यू विल बी डिबार्ड फ्रॉम दी एक्झामिनेशन. तुम्ही अपलोड केलेला फोटो आणि वेबकॅमचा फोटो जर मॅच झालं देन
युअर एक्झाम टाइमर विल स्टार्ट. इट इज पॉइंट क्लिअर. ही महत्वाचा मुद्दा. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ही स्क्रीन असं तुम्हाला डिस्प्ले होईल. तर ह्या स्क्रीनमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. तर ही मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. इथं टॉप लेफ्ट साईडला डाव्या बाजूला इथं वरती तुमचे सगळे डिटेल्स इथं तुम्हाला डिस्प्ले होतील. तसंच उजव्या बाजूला टॉप साईड तुमचं टाइमर इथं स्टार्ट होत आहे. आणि हिअर जे ॲक्च्युअल क्वेश्चन आहे ती क्वेश्चन इथं ग्रे कलरच्या बॉक्समध्ये असं डिस्प्ले होत आहे. राईट. आणि डिफरंट ऑप्शन्स जे आहेत ती ऑप्शन्स इथं ABCD असं डिस्प्ले होतील आणि त्याचं डिस्क्रिप्शन. तर महत्त्वाचं इथं इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन तुम्ही काय करायला पाहिजे, इथं जे बटन्स आहेत इथं 3 बटन्स आहेत डाव्या बाजूला, क्वेश्चन्स, बुकमार्क आणि इनव्हॅलिड. आणखी सेंटरमध्ये आणखी 4 बटन्स आहेत ज्याला आपण नॅव्हिगेशन बटन्स म्हणतो, फर्स्ट, प्रिव्हियस, नेक्स्ट अँड लास्ट. आणि उजव्या बाजूला पुन्हा आणखी 2 बटन्स आहेत, क्लिअर अँड सबमिट. तर ही पेज ओपन झाल्यानंतर इथं काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका तुम्ही. The webcam captures your face in every 20 seconds for security purpose. तर ऑनलाईन प्रॉक्टेड एक्झामिनेशन मध्ये कुठलंच माल प्रॅक्टिसेस म्हणजे तुम्ही रॉंग मेथड्स यूज करू नये म्हणून तुमच्या फेसला कंटिन्युअसली एव्हरी 20 सेकंड्समध्ये ती स्कॅन करत राहतं. अँड ही प्रोसेस करत असताना तुम्ही जर कुठले माल प्रॅक्टिसेस म्हणजे रॉंग मेथड जर तुम्ही यूज करत असाल तर यू विल बी बार्ड फ्रॉम दी एक्झामिनेशन. तसंच तुम्ही जिथून एक्झामिनेशन द्यायला त्या एरियामध्ये मोर दॅन 1 पर्सन जर त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये जर असतील तर यू विल बी पुट ऑन होल्ड, म्हणजे तुम्ही पुढचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाहीत अँड फर्दर ॲक्शन विल बी टेकन. सो कीप दिस वन इन माइंड. आता ह्याच्यानंतरचं जे पेज येतं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. तर ही जे क्वेश्चन आहे, आर यू प्लेइंग टेनिस, दिस इज द क्वेश्चन डिस्क्रिप्शन. इथं तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड एखादा प्रश्न इथं सबस्टिट्यूट होतं. ही जे आहे इथं युजर इन्फॉर्मेशन, क्वेश्चन इन्फॉर्मेशन म्हणजे ही क्वेश्चन संख्या म्हणजे क्वेश्चन नंबर, ह्या क्वेश्चनला किती मार्क्स आहेत आणि इथं तुमचं टाइमर आहे. ओके. तसं त्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन्स असं दिलेलं आहे. मग ही सगळे ऑप्शन्स आहेत आणि खाली ही जे बटन्स आहेत, क्वेश्चन्स, बुकमार्क, इनव्हॅलिड. राईट. तर इथं क्वेश्चन म्हणजे काय, तर हिअर यू कॅन सी बॉटम लेफ्ट ऑफ द पेज हॅज 3 बटन्स. क्लिकिंग ऑन क्वेश्चन्स बटन shows a list of questions and clicking on bookmark button also add a bookmark icon to the question in case user wants to revisit. And clicking on invalid button adds invalid icon to the question in case user believes the answers are incorrect. तर आपल्याला खास करून ह्या 3 बटन्सची फार उपयोग होता. तर इथं फर्स्ट वन आहे क्वेश्चन्स. तर क्वेश्चन्सवर जेव्हा तुम्ही आपण क्लिक करतो, ओके, तर तुमचे सगळे लिस्ट ऑफ क्वेश्चन जेवढे काही क्वेश्चन्स आहेत त्या एक्झामिनेशन सेटमध्ये ती सगळे डिस्प्ले होतात. बुकमार्क बटनचा वापर आपण कधी करायला पाहिजे, ही प्रश्न मी सोडवायलो पण मला ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर माहीत नाही, मी नंतर ही प्रश्न सोडवायचा असं मी जर विचार केला तर बुकमार्क बटनवरती तुम्ही क्लिक करा, सो दॅट पुढे चलून तुम्ही पुन्हा ह्या प्रश्नाला व्हिजिट करून अगेन यू कॅन सॉल्व दॅट वन. आणि इनव्हॅलिड बटनचा वापर कधी करायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की इथं दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत ही योग्य नाहीत, मग तुम्ही इनव्हॅलिड बटनवरती क्लिक करू शकता. तर ह्याला आपण जे 4 बटन्स आहेत ह्याला आपण नॅव्हिगेशन बटन्स म्हणतो, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चनला जाण्यासाठी, तसंच त्या प्रश्नसंचमधलं शेवटच्या प्रश्नाला जाण्यासाठी, मागलच्या प्रश्नाला येण्यासाठी प्रिव्हियस, आणि तसंच फर्स्ट क्वेश्चनला जाण्यासाठी यू कॅन क्लिक ऑन दीज बटन्स, एनी ऑफ दीज बटन्स. आता नेक्स्ट आहे इथं क्लिअर अँड सबमिट बटन्स. तर ही क्लिअर अँड सबमिट बटन याचा उपयोग काय ती तुम्ही बघू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी ऑन दिस, तुम्ही एखादा ऑप्शन जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तिथं, ओके, इथं बघा तुम्ही ही ऑप्शन C सिलेक्ट केलेला आहे, तर तुम्ही उद्या एक्झाम देत असताना मेक शुअर दॅट इथं ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ती इथं असं डिस्प्ले होतं. तर इथं समजा आपण एक्झाम्पल साठी C ऑप्शन मी सिलेक्ट केलं आहे, तर इथं व्हेरी क्लिअरली बघा
सेव्ड ऑप्शन सी फॉर क्वेश्चन नंबर 1. तर ही क्वेश्चन नंबर इथं डिस्प्ले होते. ह्या क्वेश्चनला किती मार्क्स आहे ती इथं डिस्प्ले होतात. तसं इथं टाइमर तुमचा कंटिन्युअसली स्टार्ट असतं. ओके. त्यानंतर सपोज ही जी ऑप्शन आहे ही ऑप्शन मी पहिल्यांदा सिलेक्ट केलं, सी ऑप्शन मी सिलेक्ट केलं, पण नंतर मी डिसाईड केलं की दॅट इज नॉट द करेक्ट आन्सर, मला ती क्लिअर करायचं आहे. मग क्लिअर केल्यानंतर काय होतंय बघा. तर इथं क्लिअर बटन आहे, इथं 2 बटन्स आहे. आय हॅव टोल्ड यू क्लिअर अँड सबमिट बटन. तर वेन यू क्लिअर और वेन यू सिलेक्ट दिस वन, राईट, क्लिअर बटनवर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता तर ये लाइट येलो बार कन्फर्मिंग क्लिअर appears on the top of the page if the option was cleared for the question successfully. I don't want this answer म्हणून मी ह्या प्रश्नाला इथं क्लिअर म्हणून सिलेक्ट केलं. तर इथं येल्लो कलरच्या बॉक्समध्ये क्लिअर्ड सिलेक्शन फॉर क्वेश्चन 1 येतं. इट इज पॉइंट क्लिअर. ग्रीन कलर आला तर तुम्ही सिलेक्ट केल्यासारखं, येल्लो कलरमध्ये जर डिस्प्ले झाला तर तुम्ही ती ऑप्शन क्लिअर केल्यासारखं. It is point clear. It will be interpreted like that. It is point clear. Right? Now, इथं क्वेश्चन बटनवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तर ह्या पूर्ण क्वेश्चन सेट ह्या पेपरमध्ये 15 प्रश्न आहेत. ही 15 प्रश्न क्वेश्चन नंबर सहित इथं डिस्प्ले होत आहे. आणि तुम्ही कुठल्याही एखाद्या नंबरवरती क्लिक केलात तर डायरेक्टली त्या प्रश्नाकडून त्या प्रश्नाचं डिस्क्रिप्शन पेजमध्ये तुम्ही जाता. इट इज पॉइंट क्लिअर. म्हणजे इथं जर समजा मला आता 7वा प्रश्न बघायचा आहे तर ही 7 नंबरच्या ऑप्शनवरती मी क्लिक करू शकतो. तसं तुम्ही सिलेक्ट केलेला काही ऑप्शन असेल ती सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथं डिस्प्ले होतं. त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं तुम्ही बघू शकता. तर इथं एक बुकमार्क आयकॉन. इट इज पॉइंट क्लिअर. इट इंडिकेट्स द क्वेश्चन इज बुकमार्क फॉर रिव्ह्यू. एखादा ही प्रश्न आहे, राईट, ह्या प्रश्नाला मी बुकमार्क म्हणून ही ऑप्शन मी सिलेक्ट केलं. बुकमार्क म्हणजे काय की सध्या मला ह्या प्रश्नाचं उत्तर मला क्लिअरली माहीत नाही. आय रिक्वायर सम मोर टाइम, बट इन द मीन टाइम मी दुसरं कुठला तरी प्रश्न सोडवतो. तर पुन्हा तुम्ही ह्या बुकमार्ककडे जेव्हा तुम्ही येतात तर इथं तुम्हाला ही चिन्ह डिस्प्ले होतं, ही सिम्बल किंवा ही आयकॉन डिस्प्ले होतं. तर उद्या तुम्ही परीक्षा देत असताना मेक शुअर दॅट ही आयकॉन जेव्हा डिस्प्ले होत आहे, ही आयकॉन डिस्प्ले झाला म्हणजे ही बुकमार्क केलेला प्रश्न आहे. इट इज पॉइंट क्लिअर, राईट. देन नेक्स्ट विल सी इनव्हॅलिड. असंच इथं आणखी एक सिम्बल तुम्हाला डिस्प्ले होत आहे, इनव्हॅलिड. एक छोटंसं ट्रायंगल सारखं डिस्प्ले होतं. मग ही इनव्हॅलिड आयकॉन किंवा इनव्हॅलिड सिम्बल म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की दिलेले जे उत्तर आहेत ती करेक्ट नाहीत. मग तुम्ही इनव्हॅलिड ह्या बटनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करतात, इथं तुम्ही बघू शकता क्लिअरली 3 बटन्स आहेत, क्वेश्चन्स, बुकमार्क अँड इनव्हॅलिड. एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही इनव्हॅलिड म्हणून जर सिलेक्ट केला असाल तर ही आयकॉन इथं तुम्हाला डिस्प्ले होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही इंटरफेस तुम्ही एक्झामिनेशन अटेम्प्ट करण्यापूर्वी तुम्हाला ही सगळं माहीत असेल तर एक्झामिनेशन देत असताना प्रत्यक्ष तुम्हाला काही कन्फ्युजन नसतं. तुम्ही फक्त त्या क्वेश्चनकडेच कॉन्सन्ट्रेट करू शकता. तसं तुम्हाला एक मॉक टेस्ट सुद्धा होणार आहे 3 तारखेला. त्याचे डिटेल्स तुम्हाला कळवले जातील. बट ही इंटरफेस जाणून घेणं ही फार इम्पॉर्टंट आहे. तसं इझी आहे. मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला आणखी बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला क्लिअर होते. त्यानंतर आता आपल्याला टेस्ट सगळे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेत. आता सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यानंतर आता तुम्हाला टेस्ट सबमिट करायची वेळ आलेली आहे. मग ती कसं करायला पाहिजे. पण टेस्ट सबमिट करताना इथं एक लाल कलरचं बटन उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता. दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज दी सबमिट टेस्ट बटन. ह्या बटनवरती तुम्ही क्लिक करा. तर बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रॉम्प्ट येतं, म्हणजे एक मेसेज येतं. तर ह्या मेसेजवरती काय लिहिलेलं असतं म्हणजे आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट, यू विल नॉट बी एबल टू टेक दिस टेस्ट अगेन. म्हणजे एकदा तुम्ही सबमिट केला टेस्ट तर पुन्हा ती टेस्ट तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट ऑटोमॅटिकली पण एंड होऊ शकते. कधी तर एकदा इथं तुम्ही ह्या टायमरकडे लक्ष द्या. जेव्हा ही टायमर ऑटोमॅटिकली काउंटडाऊन टायमर 0 वर येत आहे तर तुमचं टेस्ट सबमिट होऊन जात आहे. किंवा मग
टाइम संपण्यापूर्वी तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट केलात आणि तुम्हाला जर टेस्ट सबमिट करायचं असेल तर यू कॅन क्लिक ऑन दिस सबमिट टेस्ट. इट इज पॉइंट क्लिअर. तर मग घाबरून जाऊ नका तुम्ही. जर तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट केलात आणि तुमचा टाइम सुद्धा संपलेला आहे तर ऑटोमॅटिकली टेस्ट एंड होते, म्हणजे सबमिट होते. तर इथं येस सबमिट द टेस्ट आणि कॅन्सल असं 2 बटन्स आहेत. कॅन्सल बटनवर जर तुम्ही क्लिक केला आणि तुमच्याकडे आणखी टाइम जर शिल्लक असेल तर तुम्ही काही प्रश्न पुन्हा रिवाइज करू शकता, किंवा तुम्ही कॉन्फिडंट आहेत सगळे प्रश्न तुम्ही करेक्टली अटेम्प्ट केलात, तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करायची गरज नाही, तर मग देन क्लिक ऑन येस सबमिट दी टेस्ट. त्यानंतर ए कन्फर्मेशन इज डिस्प्लेड बिफोर सबमिटिंग दी टेस्ट. कॅन्डिडेट शुड चूज केअरफुली. टेस्ट वन सबमिटेड कॅनॉट बी रिओपन. एकदा सबमिट केलेला टेस्ट पुन्हा रिओपन करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही रिमोट ऑनलाईन प्रॉक्टर्ड एक्झामिनेशन ही PDF फाईल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे, आणि तसंच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो आय विश यू द व्हेरी बेस्ट फॉर युअर examinations. Thank you.